पाव मिसळ आणि आपली तर्री. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलो आपण मिसळ खाण्यासाठी, पण मेन कारण आमचं दुसरं आहे. आम्ही नाशिकला चाललो आहे लग्नाला. आता खूप लग्न अटेंड करतो आम्ही, पण आता आकाश वेजला आलो आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, खूप फेमस हॉटेल आहे. आणि इथं बघू शकता की पार्किंगची प्रशस्त अशी सोय. पलीकडच्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी. आधी हॉटेल छोटं होतं इथं, आता त्यांनी अजून वाढवलं आहे. एक ओव्हरऑल व्ह्यू जो आहे तो राजगुरुनगरच्या पुढे आलं की डाव्या साईडला, म्हणजे घाट चढल्यानंतर डाव्या साईडलाच हे हॉटेल येतं. आणि आता इथं थोडं काम चालू आहे, सो मी डायरेक्ट रस्त्यावरती आलं आहे. आता तुम्हाला मेन व्ह्यू दाखवतो या हॉटेलचा, जो की आहे असा. तर हॉटेल खूप भारी आहे. आम्ही नेहमी नाशिकला जाताना इथं खात असतो. तर यावेळेस थोडं वेगळं वाटलं म्हणून मी व्हिडिओ केला, कारण की नवीन अपडेट आले त्याच्यात आणि नवीन कन्स्ट्रक्शन झाले. सो चला मिसळ खाऊया. ह्याला ओरिजिनलच वाटलं मला हे पहिलं. शुभ्या, खरं खरं सांग, ओरिजिनल वाटलं होता का नाही स्टार्टिंग? नाही, मला माहीत होतं. खोटं नको बोलू. खरं मला माहीत होतं. तू आलता इथं? अरे मी कन्स्ट्रक्शनच्या वेळेस आलो होतो भेंडे. मी हँग झालो. लय रिअलिस्टिक वाटतं. हालते पण बघ ना ते हळूच. वा, अच्छा. गावात आकाश मिसळ हाऊस. आधी इथे खायला होतं, आता त्यांनी हॉटेल एक्सटेंड केलं, सो भरपूर भारी स्पेस झाली. तर या हॉटेलची खासियत म्हणजे हॉटेलचा स्पेस खूप मोठा झाला आहे आता. आणि वॉशरूम पण खूप चांगले वॉशरूम आहे तिथे. पार्किंगची पण भरपूर चांगली सोय. आणि किचनसुद्धा खूप मोठं किचन आहे. आता आपण वॉशरूमसुद्धा बघूया कसं आहे. महिलांसाठी वेगळा, पुरुषांसाठी वेगळा. खूप फॅसिनेटिंग झालं यार. मी आधी आलो त्यावेळेस काहीच नव्हतं इथे, पण आता बघू. भारी केलं आहे, फुल रिनोव्हेट झालं आहे. दिस इज वॉशरूम. टाईल चांगले लावले तर फुल फॅन्सी. काय हिरो इथं काय हिरो? आता हॉटेलमध्ये आलो आहे. आधीपेक्षा भरपूर मोठी स्पेस केली इथे. हां, मिसळ. हां, मिसळ एक सगळं आहे नाशिक. तर खास तर मिसळ खाण्यासाठी आलं आहे. भाऊंनी बरोबर उन्हाची जागा पकडून बसलाय. पहिलं ऑर्डर दे म्हणतो. मेन्यू होतं नाही, एका ठिकाणी पाहिलं प्रॉन्स बिर्याणी 170 रुपये. पण ते क्वांटिटी पण फरक पडतो. दाखवलं इमेजमध्ये दाखवतील. एवढं सगळं मेनू बघितलंय, पण आम्ही खाणार मिसळ. मिसळ 3 मिसळ. 3 मिसळ. स्पायसी.
तीनच स्पायसी करतो आणि पाण्याची बॉटल एक. कशाला गाडी और कुछ दूसरा स्पेशल जिलेबी वगैरह जिलेबी द्या ना एक. एक म्हणजे काय? एक म्हणजे किती कितना येतं तर 250 ग्राम आएगा 10-10 पीसेस होगा छोटे 3 मिक्सर एक जिलेबी बाकी कितना टाइम लगेगा? 10-20 ठीक आहे जल्दी. मिसल तुरंत दे देगा जिलेबी हां हां मिसळ देतो पहिले पाणी बी देतो पहिले. तर आता आम्ही इथं मिसळ ऑर्डर केले बस. कशी बसले गरीब बघत. अरे बघ कसं वाटतं आपण एका आपल्या मित्राच्या लग्नाला चाललोय. तुम्हाला सायलेन्स लाऊड होता भाई. माझं लग्न असं तर काय वेगळा एक्सपिरियन्स असतात. त्यांच्या लग्न मला काय वाटतं रे काय नाही रे एक असतं रे. कसं वाटतं आपण मित्राच्या लग्न. एक एवढं वाटतं की आपला राईट पार्टनर गेला. हां ह्या ट्रिपमध्ये मी बॅगच होते गाडीने तर आता आम्ही ज्याच्या लग्नाला चाललो ना तो आमच्या रायडिंग मेंबरमधलाच एक आहे आणि तो माझ्या शाळेतला मित्र आहे पण रायडिंग ग्रुपमध्ये पण आहे. पण तो शुभमचा खूप खास होता. त्याच्या त्याच्या बॅगमध्ये सगळ्यांचं लगेज असायचं. बरोबर हां बरोबर. म्हणजे आम्ही आमची कामं त्याच्याकडे द्यायचो. ठीक आहे तुम्हाला सांगतो आता मिसळ येऊ द्या. मिसळ कशी आहे काय आहे हे सगळं सांगू. मला कळत नाही की तो मेंटल स्टेटमेंट आहे म्हणजे तू काय मेंटली प्रिपेअर आहे का? नाही आडून ना मी त्या स्टेटमेंटच दाखवली करायचं. नाही नाही बघितलं नाही. अरे आता मी मिसळ ऑर्डर केली ते मिसळ आली त्यानंतर जिलेबीसुद्धा मागवली कारण की सकाळ सकाळ थंडी खूप आहे थोडं काहीतरी गरम पाहिजे म्हणून. तर पाव मिसळ आणि आपली तर्री. आता आता पुढचा ब्लॉग शुभम सांगेल टेस्ट कशी आणि काय कसं सांगायचं बरं का. खाऊन झालं खाऊन झाल्यावर नाही सांगायचं. त्यानंतर कळणार ना की काय खाल्लंय. आणि जिलेबी पण आली. घेऊया आपण आता तर्री. गोप्रो नाही नाही जास्त मिसळ रुपेश मिसळ पाहिलं असेल. रुपेश बोलणं थोडं टाकणार एंगेजमेंट 1 मिलियन सबस्क्रायबर आहे. ताज्या वाईल्ड आहे. दादा वाईल म्हणजे एकदम ताज्या कम्प्लीट वाईल्ड चाललाय तो. आता खाऊया आपण तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. मिसळ जशी आधी होती मिसळ तशीच्या तशीच आहे आणि जो तिखटपणा आणि जी चव होती ना ती सेम आहे. म्हणजे तुम्हाला जर तिखट आवडत असेल मिसळ आणि थोडा त्यात असा मसाल्याचा जो फील आहे थोडा तर तो मसाल्याचा फील येतो प्लस क्वांटिटी पण भरपूर आहे. तुम्ही एक मिसळ खाऊ शकता आरामात आणि अख्खा दिवस काढू शकता. तर आता आम्ही मिसळवर कॉन्सन्ट्रेट करतो. काटागीर मला वाटतं थोडीशी स्पायसी असेल. काटागीर ओव्हर आहे. ते ना लाल लाल पण नाही चॉकलेटी दिसत. काटागीर घे. स्पायसी म्हणला तुझा नेवले नेवळे नेवाळे भारी नेवाळे का नेवले नेवाळे नेवाळे.
सांग की तुला कसं वाटलं मिसळ? स्पायसी ओके म्हणजे जेवढं स्पायसी वाटलं होतं तेवढं नाही आहे, पण चविष्ट आहे. चविष्ट. आबी सेम. ते हे नाही का ते वर्ल्ड कपमध्ये कोहली बोलतं आणि बाबर आझम सेम. बाबर आझम नाही तो दुसरा सरफराज. सेम. तर आता आम्ही एन्जॉय करतो, मिसळ संपवतो आणि तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू देतो. बाय. कसं वाटतं अभिजितने आज मिसळ दिली आपल्याला? अभिजितने पेट्रोल भरला आज, अभिजितने मिसळ खाऊ घातली आज, गाडी आणली अभिजितने आज. अभिजितची गाडी आणली आज. अभिजित आमच्यासाठी आज अभिजित पप्पा नेली की अभिजित को आज आपण बाहुबली बोलतो. बाहुबली. हा बाहुबली सुटेबल फॉर हिम. तर आता मिसळ वगैरे खाऊन झाली आमची. मिसळची टेस्ट चांगली आहे, तर नक्की एकदा विजिट करा, रेकमेंड करा. आणि हा ती नकली आहे, असली वाटतं पहिल्यांदा आलं म्हणजे गंडलं 2दा. तुला कशी वाटली मिसळ? चालेल पक्का येस. रेकमेंड करशील? हां ठीक आहे. बाहेरून जाऊ. तर मग कशी आम्ही आलो होतो, एकच लाईन भरली होती. आता बघू शकता फुल पॅक परफॉर्मन्स या हॉटेलचा भाई, खतरनाक. आपल्याला टोल नाका मंतरच्या पुढे लागतो ना आता. हा, मंचरच्या पुढं. तर ओव्हरऑल जर बघितलं या हॉटेलचं ॲम्बियन्स चांगलं आहे, पार्किंगची सोय आहे आणि फूडसुद्धा खूप छान आहे चक्कर मार. आणि मज्जा येईल तुम्हाला इथं येऊन. इलेक्ट्रिकल पार्किंगसुद्धा आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सेपरेट जागा पण आहे. म्हणजे तर तुम्ही फुल फॅमिलीसोबत येऊ शकता, गाडी वगैरे पार्किंग वगैरे आहे. इलेक्ट्रिकल कारसुद्धा पार्क करू शकता आणि इलेक्ट्रिकल चार्जिंग पॉईंटसुद्धा इथं आहेत. असा ओव्हरऑल हॉटेलचा लुक आहे. सो नक्की विजिट करा आणि जर तुम्ही विजिट केलं चॅनलला बघून तर नक्की कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. या डिसेंबरमध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ भेटतील. कर्नाटकची ट्रिप आहे आपली, सो तिथले सुद्धा फूड ब्लॉग्स येतील आणि आपले मोठं ब्लॉगसुद्धा येणार आहेत. सो चॅनलसोबत राहा. बाय.